सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. अर्चना कान्हेरे 7 दशकांचा शास्त्रीय सुगम आणि नाट्य संगीत गायनाचा प्रवास. साधा सोपा सरळ तरीही भरजरी. संगीताचं बाळकडू अर्थात त्यांना घरातच मिळालं. तबलजी आणि कीर्तनकार असलेले आपले पिता वासुदेव उपाध्ये यांच्याकडूनच अर्चनाताईंना संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. आर्य संगीत प्रसारक मंडळाची सवाई गंधर्व शिष्यवृत्ती मिळाली आणि आयुष्याचं ध्येय काय असणार आहे यावर शिक्कामोर्तब झालं. पुढे विदुषी माणिक वर्मा यांची तालीम 14 वर्ष मिळणं हे भाग्यध्येय होतं. माणिकताईंची आवडती शिष्या असा मानही मिळाला आणि हे तर फीदर इन द कॅप होतं. मत्स्यगंधा ते महानंदा आणि रागांवर आधारित एका कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याने पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंही मार्गदर्शन लाभलं. सुप्रसिद्ध सतारवादक आणि बंदिशकार पंडित शंकर अभ्यंकर यांच्या तालमीत त्यांच्या बंदिशींचा अभ्यास आजही सुरू आहे. 2004 मध्ये बँकॉक इथं पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समोर त्यांचीच कविता संगीतबद्ध करून त्यांच्या समोर सादर करण्याचा मानही मिळाला. अजूनही अर्चनाताई तिथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जात असतात. अनेक सुप्रसिद्ध महोत्सवात अर्चनाताईंनी आपलं गाणं सादर केलं आहे. ग्वाल्हेर इथला तानसेन समारोह, सवाई गंधर्व महोत्सव, पुणे NCPA, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, नेहरू सेंटर अशा अनेक ठिकाणी त्यांच्या रंगतदार मैफली सजलेल्या आहेत. 1993 मध्ये USA आणि कॅनडा अशा टूरमध्ये त्यांनी 20 यशस्वी मैफिली केल्या. ययाती देवयानी या नाटकातलं हे सुरांवर चंद्रभा या गाण्याची त्यांची रेकॉर्ड अत्यंत लोकप्रिय झाली. पुष्पपराग ही त्यांची नाट्यसंगीताची तसंच शास्त्रीय संगीताच्या 3 ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. अर्चनाताईंनी स्वतः संगीत दिलेल्या 8 भावभक्ती गीतांची भावभक्तीधारा तसंच संस्कृत नाट्यसंगीताची देववाणी मंदिरम ही ध्वनिमुद्रिका, 5 रागातून 5 मंत्र अशा आगळ्या संकल्पनेतून साकार झालेली स्वरमयी नामसंकीर्तन ही ध्वनिमुद्रिका अशा अनेक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत. अनेक पुरस्कारांनी अर्चनाताईंना सन्मानित केलं आहे. हा प्रवास अथक निरंतर सुरू आहे. अशा अर्चना कान्हेरे स्वरांचा साकार प्रवास आजही सुरू आहे. या प्रवासाला निरंतर नवा आकार मिळो अशा शुभेच्छा. लयकार निरंतर तूच दीर्घ ओंकार, तू एक स्वराकार, तू एक स्वराकार.
तुम काज साच कीजे, 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 अथ सुख दीजे दीनन के नाथ, तुम मनुष्य जन्म में वृथा जाए, तुम काज साच कीजे, तुम काज साच कीजे, तुम काज साच कीजे, 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 तुम काज साच कीजे, तुम काज साच कीजे, चार दिनन की माया दुनिया, चार दिनन की माया, चार दिनन की माया, नाम सुधार तुम सास तुम काज सास काज 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 साज कीजे काज साज कीजे तुम
नाथ सुख दीजे दीनन के नाथ तुम मनुष्य जन्म में वृथा जाए तुम काज साज कीजे तुम काज साज कीजे 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 बोलता जा रे दिल खोलता जा बोलता जा रे दिल खोलता जा राजा रे 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 बोलता जा राजा रे बोलता जा रे दिल खोलता जा जो विचार है मन काहे छिपावो बोलता जा रे दिल खोलता जा राजा रे बोलता जा बोलता जा बोलता जा रे दिल खोलता जा राजा रे बोलता जा रे दिल खोलता जा दिल खोलता जा दिल खोलता जा नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायिका अर्चनाताई कान्हेरे यांच्याशी. नमस्कार. अर्चनाताई, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचं आणि तुमच्या साथीदारांचं मनापासून स्वागत करतो. तबला साथ करणारे अनुभवी तबलावादक धनंजय पुराणिक, तानपुरा साथ गीता देसाई, तानपुरा साथ त्रिशा शेट्टी, संवादिनी साथ अनंत जोशी. अर्चनाताई, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. खरं तर आत्ता तुम्ही त्रितालामधल्या 2 बंदिशी ऐकवल्या, लय थोडीशी वाढवली होती. मला असं वाटलं तर याला जोडून लगेच तुम्ही एकताल कराल आणि सोहमहर डमरू बाजे लगेच सुरू कराल, परंतु ज्या परंपरेतनं तुम्ही आलेले आहात त्यामुळे मला कल्पना आहे की मांडणी आटोपशीर कशी असावी हे तुमच्या रक्तातच भिनलेलं आहे. तुम्ही नेहमी गमतीने असं म्हणता की शुद्ध स्वच्छ स्पष्ट बोलायच्या आधी तुम्हाला जर का कोणी राग स्वरूप शुद्ध मांडलं तर असे 35-40 राग ओळखता यायचे म्हणजे वयाच्या 5व्या-6व्या वर्षी. तर हे कसं काय, म्हणजे हा खरं तर चमत्कार आहे मला तर वाटतं. काही न शिकता तुम्हाला राग ओळखता यायचे. तर असं काही वातावरण होतं आजूबाजूला तुमच्या? मी सांगते, कारण वयाच्या 5व्या वर्षी विशेष सांगायचं म्हणजे मी अत्यंत खेडेगावामध्ये माझं सगळं शिक्षण झालं. अच्छा. रायगड जिल्ह्यातलं गोरेगाव आहे. बरं. ते त्यावेळेला तर अगदीच खेडेगावच होतं आणि त्यावेळेला तिथे राहून माझ्यामध्ये मला एवढे राग 5व्या वर्षी ओळखायला येत होते. हे माझ्या वडिलांच्या नुसत्या एका सांगण्यामुळे, एखादे सूर ऐकले की सांगायचे हा राग आहे तो राग आहे, असं करत मी 5व्या वर्षी 35 ते 40 राग ओळखत होते कुणी वाजवले तर. तर त्याचं मला सुद्धा आता आश्चर्य वाटतं, कारण खरंच कसं काय येत होतं माहीत नाही. काहीतरी म्हणतात देण असते देवाची किंवा काहीतरी ती उपजतच माझ्याकडे होतं. आणि ते पाहिल्यावर माझे वडील म्हणजे वासुदेव उपाध्ये गोरेगावचे, ते चांगले चांगले तबला वाजवायचे. अच्छा. आणि त्यांना असं वाटलं की माझ्यामध्ये काहीतरी गाण्याचं आहे. त्यामुळे तेव्हापासून 4 तारांच्या तंबोऱ्यावर हिने प्रॅक्टिस केली पाहिजे याचं महत्त्व त्यांना माहिती होतं. तर त्यांनी 1 तारीला 4 तारा लावून माझ्या हातात तेव्हापासून तंबोरा दिला आणि स्वतः तबला वाजवायला बसायचे. गुरु कोणीच नव्हतं, त्यांना सुद्धा खूप गाणं येत नव्हतं. नाही, आणि तुम्ही ज्या गावाचा उल्लेख केलात म्हणजे तिथे तुमच्या लहानपणी असं कोणी शिकवायला असेल ही सुद्धा शक्यता नाही. अजिबातच. पण मग वडीलच शिकवायचं सुरुवातीला थोडंसं. मी सांगते, माझा रेडिओ माझा गुरु होता. त्याच्यावर ऐकून क्लासिकल सगळं ऐकून त्याच्या बंदिशीचे मुखडे घेऊन मी त्यावेळेला ख्याल गात होते. अरे वा वा.
आणि हे तालासंग वडिलांमुळे कदाचित हो, पक्क झालं अक्षरशः असेल. रक्तामध्येच ताल होता. कुठलंही गाणं मला तालासाठी आत्तापर्यंत बसवावं लागलं नाही. ताल चुकतोय म्हणून गाणं बसवायला नाही लागलं, गाण्याच्या चालीसाठी बसवलं असेल. हां हां हां. पण मग ज्याला आपण म्हणतो ना की आता हे झालं उपजत की राग ओळखता येत आहे, ताल तुमच्या अंगातच आहे, पण तरी शिक्षण पाहिजे ना काहीतरी. शिक्षण नक्कीच पाहिजे. तर ते कसं सुरू झालं मग? तर मग वडिलांनी आता मॅट्रिकपर्यंत तिथे राहावंच लागलं. त्यावेळेला रेडिओ गुरु सांगितलं आणि वडील स्वतः तबला घेऊन बसायचे आणि रोज पहाटे उठून मला गायला लावायचे. सुराचा रियाज वगैरे काय ते त्यांना तेवढं माहिती होतं, पण खूप माहिती नव्हतं. त्यांनाही वाटायचं की हिला चांगला गुरु मिळाला पाहिजे, पण करणार काय. बरं, परिस्थिती ते भिक्षुकी करायचे. म्हणजे आधी नोकरी होती, पण माझ्यासाठी नोकरी सोडून भिक्षुकी आणि तबलजी म्हणून जे काम जिल्ह्यामध्ये त्यांना बोलावणी यायची आणि तिथे जाऊन त्याच्यावर वेळप्रसंगी कीर्तन सुद्धा करायचे ना. ते नंतर कीर्तन करायला लागले. कीर्तनाच्या साथी करून कीर्तन शिकले. हो, अच्छा, बर 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 बर. पण मग आता जसं विचारलं, शिक्षणाची खऱ्या अर्थाने सुरुवात कशी झाली? हां, मग मी मॅट्रिक झाल्यानंतर पहिला ध्यासच घेतला होता मी की मला चांगलं गाणं शिकायचं. तर त्यासाठी मग वडिलांनी आम्ही पुणे निवडलं आणि पुण्याला सगळीकडे घेऊन जायचे वडील आणि सांगायचे हिला गाणं शिकायचं, चांगले गुरु कोण. तर तिथे पुण्याला आबासाहेब मुजुमदार म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल, तर त्यांनी सल्ला दिला की हिला SNDT कॉलेजमध्ये घाला, म्हणजे गाण्याबरोबर अकॅडमिक शिक्षण पण होईल, डिग्री पण मिळेल आणि पुढे त्याचा उपयोग होईल. म्हणून मी SNDT मध्ये तिथे सुरुवात केली माझ्या गाण्याच्या गुरु म्हणजे गुरु म्हणून मिळायला. पण ते करत असताना योगच चांगला म्हणायचा की तिथे शिकत असताना पहिल्या वर्षीपासून फर्स्ट क्लास मिळवत BA ला युनिव्हर्सिटीत फर्स्ट आले. आणि MA ला पण मी फर्स्ट रँकमध्येच होते. असं करत करत माझं आपण म्हणतो ना अकॅडमिक जे रागांचं ज्ञान किंवा ते सगळं माझं मिळत होतं. पण एकीकडे स्पर्धा असं चालूच होतं, स्पर्धांमध्ये भाग घ्या, कॉलेजतर्फे ठिकठिकाणी स्पर्धेमध्ये पहिला नंबरच मिळवून यायचे, त्यामुळे कॉलेजला एक खूप आनंद होता त्याच्यात. बरोबर आहे. तर असं करता करता PL देशपांडेंनी तिथे एक नाट्यसंगीताची स्पर्धा निवडली होती, अरेंज केली होती. गेले 5 वर्ष जवळजवळ बरेचसे सगळे आशा खाडीलकर वगैरे हे सगळे त्या स्पर्धेतून आम्ही एकत्रच त्यावेळेला भाग घेतलेला होता. आणि मला एकही बालगंधर्वांचं गाणं येत नव्हतं, नाट्यसंगीत आणि बालगंधर्वांची स्पर्धा. तर मी विचारलं कुणाकडे गाणं शिकू. तर त्यांनी सर्व मोठ्या चांगल्या तज्ज्ञ लोकांनी सांगितलं तुम्ही माणिक वर्मांचं गाणं ऐका, कारण बालगंधर्वांचं गाणं मला ऐकायला मिळालं नाही आणि रेकॉर्ड उपलब्ध होत्या, पण ते सदोष सगळं त्याचं असल्यामुळे त्याची एवढी मजा घेता येत किंवा शिकता येत नव्हतं. तर मग माणिक वर्मा ह्या आदर्श नाट्यसंगीतात बालगंधर्वांचं गाणं गायला असं सांगितल्यामुळे मी ती गाणी त्यांच्या रेकॉर्डवरनं बसवून तिथेही 3 वर्ष नंबर मिळवला, 5वा 4था आणि 2रा, आणि मग त्या बंद झाल्या स्पर्धा. पण म्हणजे माझी प्रगती होत होती बालगंधर्व नाट्यसंगीतात. पण ज्या माणिक वर्मांचं गाणं ऐकून मी असं ठरवलं की म्हणजे नाट्यसंगीतात केलं तर त्या गुरून मला मिळाव्या, हे माझं भाग्य, योगायोग ते सांगते. कारण काय सवाई गंधर्व शिष्यवृत्तीसाठी आर्य संगीत प्रसारक मंडळ पुण्याचं जे आहे त्यांनी असं आवाहन केलं होतं आणि 31-35 लोक आली होती, त्यांच्यामधून 3 लोक निवडले गेले, त्यात माझी निवड झाली आणि तुम्हाला ज्या गुरूंकडे शिकायचंय तिथे शिकायला मिळेल असं सांगितल्यामुळे मला तो एक मोठाच म्हणजे लॉटरी लागली, संधीच मिळाली. मी सांगितलं मला माणिक वर्मांकडे शिकायचं. म्हणजे जो गुरु मनात योजला होता तो गुरु आपल्याला मिळणं. आणि त्यात सुद्धा असं झालं की वसंतराव देशपांडेंनी ती हे घेतली होती, निवड केली, परीक्षक वसंतराव देशपांडे होते. त्यामुळे त्यांना पण असं वाटलं की मी चांगल्या गुरूंकडे जाते. तर ते नंतर सुद्धा खूप वर्ष मला विचारत होते शिकतेस ना चालू आहे ना, इतकं त्यांना ती म्हणजे आमची ओळख तेव्हापासून होती. आणि ख्याल गायकी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आणि मग कॉलेजमध्ये शिक्षण नाट्यसंगीतासाठी म्हणून आपण म्हणूया, अर्थात त्या उत्तम गाणाऱ्या होत्या क्लासिकल. मला चांगले गुरु क्लासिकल मध्येच पाहिजे होते, त्यामुळे मी गेले ती क्लासिकलच शिकायला गेले. मैत्र से शब्द सुरांचे
माणिकताईंकडे ख्याल गायिकेचं शिक्षण आणि नाट्यसंगीत असं दोन्ही सुरू झालं की नाही? ॲक्च्युअली एकही नाट्यसंगीत मला माणिकताईंनी शिकवलं नाही. खूप हट्टाने मी त्यांच्याकडून पुष्पपराग गाणं शिकून घेतलं. बरं मग थोडीशी अगदी झलक दाखवा ना, अगदी थोडी एक पण मोकळा सांगते ना, कारण त्या काय म्हणाल्या की तुला मी क्लासिकलचं एवढं चांगलं शिक्षण दिलंय तर तू माझं गायकूनच नाट्यसंगीत चांगलं म्हणशील. अशा यांनी त्यांनी मला नाट्यसंगीत शिकवलं नाही, पण नाट्यसंगीत, भावगीत, भक्तिगीत सगळे प्रकार त्यांच्या क्लासिकल त्यांच्याकडे शिकल्यामुळे मला चांगले प्राप्त झाले असं मी म्हणेन. पाया त्यांनी तुमचा पक्का करून घेतला. नंतर फक्त गाण्याची चाल आणि 2च वर्ष स्कॉलरशिप होती. पण पुढे गुरु शिष्यांचं नातं आमचं इतकं वृद्धिंगत झालं मी की 13-14 वर्ष पुढे मी शिकत राहिले त्यांच्या. त्यामुळे मला खूप त्यांच्याकडनं आणि सहवास, बरोबर, हा सगळ्यात महत्वाचा. बरोबर. गुरूंच्या सहवासात राहून जे आपल्याला शिकायला मिळतं ते प्रत्यक्ष गाणं शिकताना पण नाही मिळणार. बरोबर आहे. आणि त्यांच्या पाठी बसून, कारण ते शिकवतात आणि ते त्यांच्या वागण्यात किंवा त्यांच्या एकूण सहवासातून त्यांचे विचार किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण त्याची सगळी माहिती आपल्याला होते आणि त्यामुळे आपल्याला खूप शिकायला मिळतं त्याच्यातून. आणि तुम्ही नेहमी असं म्हणायचं की माणिकबाई तुम्ही मला शिकवण्यापेक्षा तानपुरा साथीलाच जास्त वेळ बसवत जा, तर अशा मैफिलीत तुम्ही खूप शिकलात ना. तुम्ही सांगता त्याप्रमाणे मैफिलीमधूनच शिकले. आणि ते शिकत असतानाच महत्वाची गोष्ट दुसरे गुरु माझे कोण पंडित जितेंद्र अभिषेकी. हो, अच्छा. तर एका नाट्यसंगीताच्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला स्वतः अभिषेकी आले होते. अच्छा. आणि अभिषेकीने माझं गाणं ऐकलं. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला गाणे होतात ना, जे नंबर आले, पहिला नंबर आला तर पार्ल्याला, तर त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि त्यांनी माझं मुद्दाम बोलवलं आणि माहीत नाही मला, पण त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात मला सहभागी करून. अरे वा. आणि खरं सांगायचं म्हणजे मला त्यांची गाणी ऐकून ती गाणी मी इतकी पटकन मला आत्मसात झाली, माहीत नाही कशी, पण ती ऐकून असं वाटलं की जितेंद्र अभिषेकींचं काय गाणं आहे, काय सुंदर, त्यांच्या रचनाच इतक्या सुंदर आहेत की त्यांनी मी अगदी मोहित झाले होते. तर मला वाटतं मी तुम्हाला जितेंद्र अभिषेकींचं ऐकू, आम्ही तुम्हाला सांगणार होतो, जी गाणी फार गायली जात नाहीत पण त्यांच्या मनात असं होतं की ही गाणी नाट्यसंगीतच आहेत, पण ती भावगीतासारखी असली तरी तिला नाट्यसंगीताचं रूप तुम्ही देऊ शकता. मी एकदा त्यांना विचारलं होतं, ही तर रेकॉर्ड आहे, तो 2-2.5-3 मिनिटाची, काय ह्याच्यात काय गायचं. तर ते म्हणाले होते की तुम्ही विचार करा, तुम्ही विचार केलात की तुम्हाला कळेल की या गाण्यात काय आहे. गाणं भरायचं कसं, आणि हे नाट्यसंगीतासारखं तुम्ही नक्की विचार केलात तर गाऊ शकता. हे फक्त त्यांनी मला सांगितलं आणि मग मी ते गाणं, कुठल्या गाण्यावरून मी ते आता तुम्हाला सांगते. तव भास अंतरा झाला मनोरमता मोहना, ही आशालता बाबूकरांची रेकॉर्ड आहे, मत्स्यगंधा नाटकातलं. ऐकवा ना, ते मी ऐकवते आपल्याला, कारण ते ठुमरी अंगाने असावं असं त्यांची कल्पना होती. कारण मी जेव्हा गायले तेव्हा मलाही कळलं, अरे हे गाणं काही वेगळंच आहे. मी आपल्याला ऐकवते. जरूर जरूर. तव भास अंतरा झाला मनरमता मोहना, रे मनरमता मोहना, रे मनरमता मोहना. मोहना रे मनरमता मोहना, मोहना रे मनरमता मोहना, मोहना रे, मोहना रे, मोहना रे, मोहना मनरमता मोहना, रे मनरमता मोहना. मोहना रे, मोहना आ आ वाहत ये झुळ झुळ वारा, वाहत ये झुळ झुळ
परिमळ सारा दरवळला परिमळ सारा दरवळला परिमळ सारा तव हृदय पुष्पगंधाची अनुभवित कल्पना रे मन रमता मोहना रे मन रमता मोहना मोहना रे मन रमता मोहना मोहना रे तब भास अंतरा झाला मन रमता मोहना रे मन रमता मोहना मोहना रे मन रमता मोहना मोहना मन रमता मोहना मोहना मन रमता मोहना मोहना रे मन रमता मोहना मन रमता मोहना मन रमता मोहना वाह, क्या बात आहे. रचनाताई, तुम्ही आत्ता म्हणालात की अभिषेकी बुवानी त्या स्पर्धेनंतर त्यांच्या कार्यक्रमातच गाण्यासाठी तुम्हाला बोलवलं. मला सांगा, अभिषेकी बुवा तुम्हाला म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा काही पदं शिकवत असतील किंवा त्यांचे अभंग काही शिकवत असतील तेव्हा त्यांची पद्धत कशी होती? म्हणजे आधी काही राग स्वरूप त्यांना पाहिजे तसं ते घोटून घ्यायचे आणि मग पदाची तालीम द्यायचे की पदच घोटून घ्यायचं, म्हणजे कशी पद्धत होती? खरं सांगायचं म्हणजे त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी बाहेरगावी पण सहवास मिळाला आणि त्यांच्याबरोबर कार्यक्रमानिमित्त त्यावेळी सकाळी एक आमची रंथ्रूसारखी अशी एक प्रॅक्टिस असायची. त्यावेळेला फक्त मत्स्यगंधा ते महानंदा नाही पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्रोग्राम केले. एक त्यांनी एक रागावरचा आधारित असा प्रोग्राम केला होता. अच्छा. तर त्याच्यामध्ये पण मला घेतलं होतं. तर त्यावेळी त्यांनी असं माझा राग ऐकला, म्हणजे मी माणिकतेंकडे अर्थात शिकत होते तेव्हा, आणि ते दोन्ही जगन्नाथ बुवांचे शिष्य असल्यामुळे माहीत नाही पण ते म्हणाले, अहो तुम्हाला छान गाता हो तुम्ही. म्हणजे मला आश्चर्य वाटलं. नंतर माझी खूप इच्छा झाली, ते सगळं वातावरण आहे त्यांच्यात ते असे समोर बसलेत. मी भाग्यवान समजते मला की त्यांच्या म्हणजे रंगमंचावर त्यांच्या बाजूला बसून आपल्याला गायला मिळालं याच्यासारखं भाग्य नाही. पण तरी एक अतृप्त इच्छा असते की यांच्याकडे जर गायला शिकायला मिळालं तर किती छान होईल. पण मला त्यांनी पूर्ण वेळ गाणं करणार असाल तरच गाणं शिकवीन असं सांगितलं होतं. अच्छा. आणि ते त्यांचं बरोबर पण आहे. पण ते म्हणाले, तुम्ही माझंच गाता बरंचसं, मला तर खूप भावतं, तर तुम्ही सांगा माझं नाव म्हणून, आणि तुम्ही गाणं चांगलं माणिकताईंकडे शिका आणि माझं ऐकून तुम्ही फॉलो करताच आहात, तसं करा आणि माझं नाव सांगायला काही हरकत नाही असं त्यांनी मला सांगून टाकलं. अरे वा, मला वाटतं हा खूप मोठा पुरस्कार आहे. म्हणजे तू शिष्या म्हणून माझं सांगितलं तरी चालेल, कारण त्यांना म्हणजे वाटत होतं की मी त्यांचं खूप गाते असं. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे खरं तर अभिषेकी बुवांकडनंच ते गाणं ऐकायला आपल्याला आवडतं. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, ते मी तुम्हाला ऐकव, तर ते जरा आम्हाला ऐकायचं आहे. नाही नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिने गंगोगाचे पाणी, जिने गंगोगाचे पाणी, जिने गंगोगाचे पाणी, जिने गंगोगाचे पाणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी.
आम्हा नाही नामरूप, आम्हा नाही नामरूप, आम्हा नाही नामरूप, आम्हा नाही नाम नामरूप, आम्हा नाही नामरूप, आम्हा नाही नामरूप, आम्ही आम्ही हो आकाश स्वरूप, आम्हा नाही नामरूप, आम्हा नाही नाम रूप रूप, आम्हा नाही नामरूप, आम्ही आकाश स्वरूप, जसं निळा निळा धूप, जसा 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 निळा निळा धूप, नाही 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 पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी. वाह, क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे. तुम्ही बंदिशींचा खूप साठा आहे असं मला कळलंय तुमच्याकडे. म्हणजे आत्ता शब्द चुकीच आहे मला माहिती आहे, बलबलती व्यसनं असतात काही काही माणसांना, पण तुम्हाला बंदिशींचं व्यसन आहे. तर ते व्यसन कसं लागलं, आणि जसा एखादा व्यसन असलेला माणूस असा बेचैन होतो, तसे तुम्ही अरे इथे बंदिश चांगली मिळते की तुम्ही तिथे गेलाच म्हणून समजायचं. तर हे कसं सुरू झालं? हां, ते कसं झालं की पंडित शंकर अभ्यंकर जे सतार वाजवतात, हां, तर ते बंदिशकार म्हणून खूपच प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्या बंदिशी म्हणजे एकदम लईच्या अंगाने आणि सहज सोप्या सहज अशा नाही आहेत की ज्या कुणीही उठून म्हणेल. अहो माझ्याकडे बघू नका, मला नाही म्हणतायत. ते खूपच वेगळ्या आहेत आणि त्याची वजनं किंवा झपताल आणि झपताल आणि नुसते तीन तालाच्या बंदिशी नाही आहेत. झपताल, रूपक असे जे आपल्याला म्हणजे मध्यलयीचे राग, मध्यलयीचं जे गाणं आहे किंवा मध्यलयीतल्या ग्वाल्हेर घराण्याचं जे गाणं आहे ते त्यांच्या बंदिशीत पुरेपूर दिसतं. आणि हे मला माझ्याच गुरु माणिकताईंनी सांगितलं की अगं तू ह्यांच्याकडे का जात नाहीस, तू ह्यांच्याकडे जाऊन बंदिशी शिक, मी शिकले असते. म्हणजे केवढे मोठे किती चांगल्या बंदिशी त्यांच्या असतील याचे मलाच कळलं तेव्हा. 91 पासून मी अजूनपर्यंत मी त्यांच्याकडे बंदिशी घेण्यासाठी आणि गाणं खास आणि गुरुमुखातून बंदिशी येणं आणि ती शिकणं, याच्याशिवाय तुम्ही पुस्तकात बघून बंदिश नाही गाऊ शकत. पुस्तकात नोटेशन असतं, गातात लोक, पण जी गुरुमुखातून येते आणि गुरुमुखातून आपल्याला मिळते तशी बंदिश आपण नाही गाऊ शकत. तर माझं भाग्य असं की अनेक बंदिशी म्हणजे जवळजवळ आराधना त्यांचं जे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं त्यावेळेला मी त्यांचं देशकारमधल्या 3 बंदिशी कुमार गंधर्वांसमोर गायल्या. हे एक माझं अजून भाग्य. आणि त्यामुळे मला तो एक आनंद आहे की आपण कुमार गंधर्व स्टाईलच आहे त्यांची जास्त. आणि त्यांच्या बंदिशी ऐकून आता तुम्ही माझी तोडीमधली बंदिश ऐकली, मगाशी मी गायली मुद्दाम एक गुजरी तोडीमध्ये त्यांनी बांधलेली बोलता जा रे दिल खोलता जा, खूपच प्रसिद्ध आहे आणि खूपच आवडते सगळ्यांना. अशा तऱ्हेच्या अनेक बंदिशी ऐकून ऐकून मला असं वाटलं की म्हणजे ते सुद्धा आता सोपं नाही आहे ते, कारण बंदिश ऐकली आणि मला बंदिश करायची असं म्हणून नाही होणार. खूप मुरावं लागतं, त्यामध्ये खूप असावं लागतं. आणि खूप वर्षांनी आत्ता गेले 4-5 वर्षापासून मला स्वतः बंदिश करावी अशी इच्छा होते. अरे वा. किंवा मला बंदिशी आपण पण करू शकतो. ते म्हणतात ना लोणचं मुरत गेलं की त्याची चव वाढत जाते. आणि शेवटी असं आहे ना, परंपरेला धरून जसं मगाशी मी सांगायला विसरले पण जितेंद्र अभिषेकेनी परंपरेला धरून हे नवीन केलं, तसं परंपरेला धरून क्लासिकलचं शिक्षण चालू असताना पंडित अभ्यंकरांच्या कडून मला एवढ्या बंदिशी शिकल्यावर असं वाटलं की स्वतःही काहीतरी करावं.
आम्हालाही आता असंच वाटतं की तुमची एखादी बंदिश ऐकवावी तुम्ही मला आम्हाला, पण वाटेल कारण किंवा आधी गुरुजींची काहीतरी असेल ते, किंवा जे तुम्हाला ऐकवावं असं वाटेल. हा, तर मी आता त्यांच्याच आधाराने हा. काही तराणे, काही बंदिशी असं बनवल्या. जरूर, तर तुम्हाला मी ऐकवा. ऐकवते हो, की जरूर. यमनमध्ये मी एक गुरूंवरच आधारित आहे. ती बंदिश लागो मन गुरुचरण अशी आहे. आणि रूपकमध्ये मी बांधली, कारण त्यांचे रूपक आणि झपताल ऐकून ऐकून त्या वजनाची सवय झाली होती म्हणा, किंवा आपणही काहीतरी करूया असं झालं होतं, म्हणून मी तुम्हाला ऐकवते. जरूर. लागो मन. लागो मन गुरुचरण, लागो मन, लागो मन गुरुचरण, लागो मन गुरुचरण, लागो मन गुरुचरण, लागो मन गुरुचरण, लागो मन गुरुचरण. सब सुख पायो, पायो ज्ञान, सब सुख पायो, पायो ज्ञान, लागो मन गुरुचरण, लागो मन, लागो मन गुरुचरण. सब सुख पायो, पायो, सब सुख पायो, 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 सब सुख पायो, पायो ज्ञान, लागो मन गुरुचरण. दरस देओ, दरस देओ, दरस देओ, दरस देओ, दरस देओ, लागी तो से लगन, आई तोरे शरण, लागो मन गुरुचरण, लागो मन, मन मन लागो, लागो, लागो मन, मन लागो, लागो मन, मन लागो, लागो मन गुरुचरण. सब सुख पायो, पायो ज्ञान, लागो मन, लागो मन, लागो मन. अर्चनाताई, तुम्ही आत्ता बोलताना म्हणजे देसकार रागाचा उल्लेख केला होता आणि कुमार गंधर्वांसमोर बंदिश तुम्ही म्हणजे त्या बंदिशी गायल्यात. मला सहज आठवलं कुमारजीने एकदा म्हणजे दूरदर्शनवरतीच मला असं वाटतं वसंत बापट त्यांची मुलाखत घेत होते आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की बंदिश संपल्यानंतर सुद्धा गायकाला काहीतरी सांगायचं असतं जे भावनेने भरलेलं असतं आणि तिथे शब्दसुद्धा नकोसे वाटतात, पण रसिकांच्या आनंदासाठी म्हणून काहीतरी अक्षरं घ्यावी लागतात आणि त्यातून तराण्याची निर्मिती होते. तर तुम्ही देखील
तीच परंपरा सांभाळत काही काही रागांमध्ये जाणीवपूर्वक तराणे बांधलेले आहेत. हो. तर एखादा तराणा ऐकायला आवडेल आणि त्यामागची आधी भावना ऐकायला किंवा Yes. रागाचं नाही, मी म्हणूया सांगते. किंवा हे ऐकायला आवडेल. नक्कीच. आणि हा रेफरन्स बरोबर आहे कुमारजींचा जो अगदी होता. बरोबर हा, आहे. हा. तराणे गायला आणि रंग भरतो. म्हणजे आपण सगळा राग झाल्यानंतर बंदिश गायली, द्रुत बंदिश गायली आणि जर तराणा गायला तर तो एक म्हणजे काय म्हणतो त्याला, कळस चढतो त्याच्यावर. मैफिलीला एक रंग अजून चढतो. तर मला माझ्याजवळ माझ्याकडे शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींच्या मुळे माझे तराणे झाले. कसे तर माझ्या सगळ्या बंदिशी जर 3 तालमध्ये असल्या तर मुली विचारतात, तराणा आहे का हो? आता प्रत्येक बंदिशीत तराणा असेलच असं नाही ना. पण मला वाटतं अरे आहे, थांबा जरा मी बघते असं म्हणून बनले गेलेले माझे जवळजवळ 15 ते 20 तराणे माझ्याकडे झाले, माझे मी बनवलेले. तर सहज माझा मुलगा असा गमतीने म्हणाला, तू आता ताल एक तराणे अनेक असा कार्यक्रम करू शकशील, एवढे एकतालमधले तराणे झालेत. काय सांगता? हां, तर मग एवढे एकतालमधले तराणे झाले म्हटल्यावर मी तुम्हाला एक एकतालमधला माझा ऐकवा ना, पट्टादीपचा जरूर. तराणा ऐकवते. जरूर ऐकवा. आणि आता तुम्ही ऐकू नका, तुमच्या 2 शिष्यांना तुम्ही ऐकू नका, प्रत्येक रागाचा एक तराणा त्यांना बांधायला सांगा, हे तुम्ही ऐकू नका. सांगतातच म्हणूनच माझे बनतात. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो की शिष्य आपल्याला सुचवतात आणि आपल्याकडनं घडतं. तारे दानी दीप दीप तनन, तारे दानी दीप दीप तनन, तारे दानी दीप दीप तनन, तनन दीप 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 तनन, तनन दीप तनन दीप तनन दीप दया रे दानी दीप तनन, तारे दानी दानों तनन देरेना, दानों तनन देरेना, तन देरेना, तन देरेना, तन देरेना, तनन दीप, तनन दीप, तनन दीप, तारे दानी दीप दीप तनन, तारे दानी दीप, तारे दानी दीप, तारे दानी खूप तानेचा आहे, पण तान तुमची छान तयार असेल तर चांगलं आहे. क्या बात आहे. आणि तुमच्या मुलाने तुम्हाला काय सांगितलं? ताल एक तराणे अनेक. हा, आता तो असा जो एक program ताल करतोय. एक आहे ना, तर असे जेवढे म्हणून ताल आहेत, म्हणजे त्रिताल असेल, काय एकताल असेल, झपताल असेल, काय आडा चौताल असेल, त्या सगळ्यामध्ये बनवते मी. हा, अशा सगळ्या तालांमध्ये तुम्ही अनेक तराणे बनवा आणि त्याचा एक कार्यक्रम करा. आणि जमलं तर त्या कार्यक्रमाच्या निवेदनाला मलाच बोला, एवढंच फक्त सांगतो, बाकी काय नाही. का नाही, नक्कीच. गमतीचा भाग म्हणून. मैत्र से हे शब्द सुरांचे. तुम्ही मगाशी माणिक त्यांचा उल्लेख केलात आणि तुम्ही असं सांगितलं की म्हणजे नाट्यसंगीत म्हणून ना, म्हणजे की माणिकबाईंनी तुम्हाला म्हणजे एकच गाणं शिकवलं, पुष्पपरागत आहे. परंतु माणिकबाई तुम्हाला नेहमी म्हणायच्या की अर्चना, आपल्याला सगळे प्रकार गाता आले पाहिजे, म्हणजे फक्त शास्त्रीयच गाते असं नाही, अगदी लावणी सुद्धा गाता आली पाहिजे असं त्यांनी तुम्हाला सांगितलंय. तर असं काही शिक्षण म्हणजे मैफिलीतच, कारण तुम्ही मगाशीच सांगितलं तर की आता आपल्याला माणिकताईंसारखं नाट्य संगीत गाता आलं पाहिजे, काय अभंग गाता आला पाहिजे, भावगीत पण आलं गझल पण आली पाहिजे. तर असा कधी तुम्ही विचार केलाय? खरं सांगायचं म्हणजे तेच तर वैशिष्ट्य होतं माणिकताईंचं, की प्रत्येक प्रकार म्हणजे ठुमरीपासून, क्लासिकल पासून ते ठुमरी, नाट्यसंगीत
गझल, भावगीत, भक्तिगीत, लावणी, कुठलाही गाण्याचा प्रकार असू दे, अजिबात त्यांना वर्ज नव्हता किंवा त्यांना कुठल्याही प्रकार गाताना असं वाटत नव्हतं हे काय गायचं, हे काय गायचं. पण तो प्रकार त्या त्या बाजाप्रमाणे आला पाहिजे हे फक्त त्यांच्यामध्ये विशेष बघायला मिळतं. प्रत्येक प्रकार, नाट्यसंगीत म्हटलं की नाट्यसंगीताचंच त्याची नाट्यसंगीतच असतं, तसंच सादरीकरण त्यांचं तसंच असायचं. सादरीकरण. बरोबर. त्याच्यामधल्या कुठल्याही जागा भावगीतासारख्या येणार नाही. भावगीत म्हटलं तर भावगीतासारखं, त्यात किती गायचं ते पण थोडंच कसं, तर ते पण त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं होतं की ते भावगीत भावगीतासारखं वाटलं पाहिजे, गझल गझलसारखी वाटली पाहिजे, अभंग अभंग झाला पाहिजे. अभंग पण इतके सुंदर अभंग माणिक दैनिक एवढं करून ठेवलं आहे. ते त्यांच्या ठुमरी म्हणजे ठुमरी अंग, क्लासिकलची ठुमरी नाही झाली पाहिजे, ठुमरीचं क्लासिकल नाही झालं पाहिजे. फार कमी लोकांमध्ये हे विचार असतो आणि तो विचार त्यांनी अंमलात आणला आणि तो आदर्शच आपल्यासमोर ठेवला त्यांनी. अर्चना ताई, आता काय त्यांचे सगळे प्रकार तर काय आपल्याला पूर्ण असे नाही गाता दाखवता येणार येणार एवढे नाही. सगळे. पण असं काही तुम्ही दाखवू शकाल का? अगदी आपण आपण थोडे थोडे आपण झलक सारखं एक आपण मेघली स्वरूपात मी प्रयत्न करते. दोन चार प्रकार बघूया आपण काही करता आले तर बघूया, विचार करते मी. धनराशी जाता मूढा पाशी, सुखवी तुला दुःखवी मला, सुखवी तुला दुःखवी मला. धनराशी जाता मूढा पाशी, सुखवी तुला दुःखवी मला, सुखवी तुला दुःखवी मला. धनराशी जाता मूढा, शस्त्र जसे आपला करारा, शस्त्र जसे आपला करारा, रूप तसे ते जोगिनीला, रूप तसे ते जोगिनीला. सत्ता सुखरत अधमाला, धन जड जना मदत पतना, धन जड जना, धन जड जना मदत पतना. सुखवी तुला दुःखवी मला, सुखवी तुला दुःखवी मला. धनराशी जाता मूढा. माळ पदक विठ्ठल, माळ पदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. माळ पदक विठ्ठल, विसरला भक्ता घरी. आला आळ जणीवरी, गेली पदकाची चोरी. आळ जणीवरी, माळ पदक विठ्ठल, माळ पदक विठ्ठल. घननीळा लढीवाळा, झुलवून को हिंदोळा रे, झुलवून को हिंदोळा. घननीळा लढीवाळा, घननीळा, घननीळा लढीवाळा, झुलवून को हिंदोळा. आरे झुलवून को हिंदोळा रे, झुलवून को हिंदोळा. बरवनात बसली धरून सावली गुर, नाही चिंता त्यासी तिने सांज पातुर. चला दोघे मिळून चढू टेकडीवर, चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद. जाळी मंदी अहो जाळी मंदी
करबंद जाळी मंदी पिकली करबंद जाळी मंदी पिकली करबंद वाह, क्या बात आहे. खरं तर रचनाताई म्हणजे ही गाणी ही अशीच सुरू राहावी अशी इच्छा आहे. म्हणजे यामध्येच कबीराचे विणतो शेले कौशल्येचा राम आलं असतं, अमृता होणे गोड, म्हणजे किती गाणी माणिक त्यांची सांगायची आणि सांगायची नाही असं आहे. तर मी तर असं म्हणतो की तुम्ही एखादा असा कार्यक्रम तयार करा. म्हणजे जसा तराणा हा एक विषय ना, तसा माणिक वर्मा, अभिषेकी बुवा आणि शंकर अभ्यंकर बुवा असा एक कार्यक्रम तुम्ही करायला पाहिजे, जेणेकरून कितीतरी बंदिशी, चांगल्या चांगल्या बंदिशी आणि जे विद्यार्थी म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत त्यामध्ये काहीतरी करू इच्छितात त्यांना या सगळा म्हणजे हा मोठा ठेवा आहे की असं सगळं तुमच्याकडून ऐकायला मिळणं आणि तुमच्याकडून ते शिकायला मिळणं. वेळेचं बंधन आहे म्हणून मी तुम्हाला अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. साधारणपणे कुठल्याही गायक कलावंतांची म्हणजे काय म्हणू आपण मैफिलीची एक मांडणी असते. म्हणजे काय म्हणूया एक मोठा राग, मग थोडासा मध्यलयीत कुठला तरी राग असा छोटा असेल, मग काही ठुमरी असेल, दादरा असेल, टप्पा, आणि तुम्ही हे सगळे प्रकार गाता. तुम्ही अगदी हिंदी भजन सुद्धा गाता कार्यक्रमामध्ये आणि अशा कितीतरी ह्यांना तुम्ही चाली दिलेले आहेत. तर असं कुठलंही म्हणजे भैरवीतलं असेल तर भैरवीतलं, पण असं काही नेसेसरी नाही की भैरवीनेच आजच्या आपल्या भागाची सांगता झाली पाहिजे. तर असं कुठलंही एक अभंग म्हणा, भजन म्हणा, किंवा तुमची जी चाल असेल ती आमच्या रसिक प्रेक्षकांना ऐकवा. आणि या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आणि तुम्हा सर्व म्हणजे तुमच्या सर्व साथीदारांचे मनापासून आभार मानतो. मी पण आपल्या दूरदर्शनचे आभार मानते. त्यांनी इथे ही संधी उपलब्ध करून दिली, आपल्यापर्यंत सगळं काही माझ्याजवळचं ऐकवायची. आभारी आहे. अकेली मत जयो मत जयो राधे जमुना के तीर 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 जमुना के तीर मत जयो राधे जमुना जमुना के तीर मत जयो राधे जमुना मत जयो राधे जमुना के तीर जमुना के तीर जमुना के नीर तीर जमुना के तीर गव्वे चरावत बांसुरी बजा के श्याम जमुना के तीर जमुना के तीर मत जयो राधे जमुना के तीर मत जयो राधे जमुना के तीर जमुना के तीर मत जयो राधे राधे जमुना के तीर मत जयो राधे जमुना के तीर जमुना